मित्रांनो, विचार करा, एका लहान मुलाला प्रचंड तहान लागले, पण त्याला शाळेतल्या पाण्याच्या माठाला हात लावण्याची परवानगी नाही. कारण काय? तर त्याची जात. दुसऱ्या एका घटनेत तोच मुलगा शिकून मोठा होतो, परदेशात जगातल्या सर्वोच्च पदव्या मिळवतो, पण जेव्हा तो मायदेशी परततो तेव्हा त्याला राहण्यासाठी साधी हॉटेल किंवा खोली सुद्धा दिली जात नाही. होय, मी बोलते जगातल्या आपल्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल. आज आपण बाबासाहेबांच्या आयुष्यातील अशा 3 घटना पाहणार आहोत, ज्या ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, मी अहिल्या कचरे आणि तुम्ही पाहत आहात रणरागिणी अहिल्या हे युट्यूब चॅनल. चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा, कारण आजचा व्हिडिओ खूप खास आहे. पहिली घटना आहे बाबासाहेबांच्या बालपणात. एखादा बालक भीमराव आपल्या भावासोबत वडिलांना भेटण्यासाठी साताराला चालले होते. रेल्वे स्टेशन वरून पुढे जाण्यासाठी त्यांनी एक बैलगाडी भाड्याने केली. पण काही अंतरावर गेल्यावर गाडीवाल्याला कळलं की हे मुलं दलिताचे आहेत. त्याने तात्काळ गाडी थांबवली आणि दोघांनाही गाडीतून खाली उतरवले. रात्रीची वेळ, आजूबाजूला घनदाट अंधार आणि पाण्याचा थेंबही नाही. लहानग्या भीमाने गाडीवाल्याला विनंती केली, आम्ही तुला दुप्पट पैसे देतो, पण आम्हाला पोहोचव. गाडीवान तयार झाला, पण एक अट होती, गाडी मुलं चालवतील आणि गाडीवान मागे पायी चालेल. विचार करा, वयाच्या अवघ्या 10 ते 12व्या वर्षी ज्या मुलाला असा भयानक अपमान सहन करावा लागला, त्या मुलाच्या मनावर काय वेदना झाल्या असतील. दुसरी घटना 1927चा महाडचा चौदार तळे सत्याग्रह. मित्रांनो, जगात पैशासाठी युद्ध झाली, जमिनीसाठी युद्ध झाली, पण जगातलं हे एकमेव असं युद्ध होतं जे पाण्याच्या एका थेंबासाठी लढलं गेलं. ज्या तळाचे पाणी कुत्रे, मांजरे, गुरे, ढोरे पिऊ शकत होते, त्याच पाण्याचे एक थेंब घेण्याची बंदी माणसाला होती. बाबासाहेबांनी तिथे जाऊन ते पाणी हाताने स्पर्श करून प्यायले आणि मानवी हक्काची घोषणा केली. हा लढा फक्त पाणी पिण्यासाठी नव्हता, तर आम्ही माणूस आहोत हे सिद्ध करण्यासाठी होता. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचा अभ्यासाचा ध्यास. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये तिथे 8 वर्षाचा अभ्यासक्रम तो बाबासाहेबांनी दिवस रात्र अभ्यास करून अवघ्या 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण केला. डॉक्टर, वकील, अर्थतज्ञ अशा कितीतरी पदव्या त्यांच्या नावावर होत्या. हे हवी तशी आरामाची नोकरी करू शकले असते, कोट्यवधी रुपये कमवू शकले असते, पण त्यांनी स्वतःच्या सुखाचा त्याग केला. स्वतःची लहान मुलं उपचारांशिवाय दगावली. पत्नी रमाबाई आयुष्यभर कष्ट काढले, पण बाबासाहेबांनी आपल्या कोट्यवधी जनतेचा समाज पोरका होऊ दिला नाही. मित्रांनो, संविधानाच्या रूपाने त्यांनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला. आज आपण जे ताठ मानेनं जगतोय ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे. त्यांनी आपल्याला एकच महामंत्र दिला होता, सुशिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबासाहेबांचे हे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे खूप गरजेचे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.